नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत, शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही, अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते. तर धार्मिक शास्त्रीय नियम काय आहेत ते जाणून घेऊयात आपण. भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी अपूर्ण प्रदक्षिणा का घातली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. तर ते काय आहे? तर हिंदू धर्मानुसार अनेक देवी देवता आणि त्यांची मंदिरे आहेत, ज्याचे वेगवेगळी पूजा पद्धत आणि नियम सांगितले जातात. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा अनेकदा पाहतो की इतर देवी देवतांना पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते, परंतु शिवलिंगाच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. ज्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की भगवान शिवाच्या पूजेत शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याची परंपरा अनेक शिवमंदिरामध्ये का पाळली जाते. तर यामागे धार्मिक आणि शास्त्रीय दोन्ही कारणे सांगितली जातात. तर आपल्या चॅनल नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. तर शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणाच का घातली जाते. तर शिवभक्त ज्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो महिना म्हणजे श्रावण महिना. यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होतोय. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक, जप, ध्यान आणि शिवपूजा करून भोलेनाथांची आराधना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भक्तिभावाने केलेली शिवपूजा अनेक पटींनी पुण्यदायी ठरते आणि मनोकामना पूर्ण होतात. मात्र भगवान शिवाची पूजा करताना अनेक भक्तांच्या मनात प्रश्न पडतो की शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी अपूर्ण प्रदक्षिणा का घातली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रातील महत्त्वाचे कारण सांगितले जाते. सोमसूत्राला ओलांडू नये. धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगावर अर्पण केलेले जल, दूध, पंचामृत आणि इतर पूजेचे पदार्थ ज्या मार्गाने बाहेर पडतात त्या भागाला जलहरी किंवा सोमसूत्र म्हणतात. हा भाग अत्यंत पवित्र मानला जात असल्याने तो ओलांडू नये अशी शैव परंपरा आहे. शिवतत्वाचा सन्मान. धार्मिक श्रद्धेनुसार जलहरीतून शिवत्वाचा सूक्ष्म ऊर्जा प्रवाह होत असतो, त्यामुळे त्या भागावरून पाय ठेवणे किंवा तो ओलांडणे योग्य मानले जात नाही. म्हणून भक्त त्या ठिकाणी नमस्कार करून परत फिरतात. तर पुढे पाहूयात आपण, नम्रता आणि भक्तीचे प्रतीक. धार्मिक मान्यतेनुसार अर्धी प्रदक्षिणा म्हणजे भगवान शिवाप्रती आदर, विनय आणि शरणागती व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो. ही कृती अहंकाराचा त्याग करून भक्तिभावाने पूजा करण्याचा संदेश देते. तर शैव परंपरेचे पालन. शिवपुराण आणि शैव परंपरेत शिवपूजेचे अनेक नियम सांगितले आहेत. त्यानुसार अनेक मंदिरामध्ये जलहरी ओलांडू नये अशी प्रथा आजही पाळली जाते. त्यामुळे अर्धी प्रदक्षिणा ही शास्त्र परंपरेचा भाग मानली जाते. तर आध्यात्मिक लाभ. धार्मिक श्रद्धेनुसार नियमपूर्वक अर्धी प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. भक्ताच्या जीवनातील विघ्ने दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते अशी मान्यता आहे. अर्धी प्रदक्षिणा कशी घालावी. तर बघा, सर्वप्रथम भगवान शिवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा. शिवलिंगाची प्रदक्षिणा डाव्या बाजूने सुरू करावी. जलहरी सोमसूत्र येताच थांबावे आणि ती ओलांडू नये. तेथूनच परत फिरून दुसऱ्या बाजूने मूळ ठिकाणी यावे. यालाच अर्धी किंवा अर्धचंद्राकार प्रदक्षिणा म्हणतात. परत येण्याच्या या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावे. यंदा किती श्रावणी सोमवार आहेत तर ते पाहूयात आपण. तर धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मानुसार श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो, परंतु या महिन्यातील सोमवार विशेषतः भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भाविकांची अशी धारणा आहे की या दिवशी उपवास केल्याने आणि शिवलिंगाला जल अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. तर पुढे पाहूयात आपण, पहिला सोमवार कधी आहे. तर पहिला सोमवार 17 ऑगस्ट आणि दुसरा सोमवार 24 ऑगस्ट, तिसरा सोमवार 31 ऑगस्ट, चौथा सोमवार 7 सप्टेंबर. तर शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा हेही पाहूयात आपण.
धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगाचा अभिषेक नेहमी गंगाजल किंवा शुद्ध पाण्यानेच करावा. जर तुमचे मन शांत नसेल तर शिवलिंगाचा अभिषेक गाईच्या दुधाने करावा. पाण्याची धार शिवलिंगावर बारीक आणि हळू पडेल याची खात्री करा. अभिषेक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करा. या दिशेला बसून किंवा गुडघे टेकून अभिषेक करावा. उभे राहून अभिषेक करण्यास मनाई आहे. या गोष्टी लक्षात न घेतल्यास अभिषेकाचे पुण्यकर्म प्राप्त होणार नाही. तर हा असा आपला व्हिडिओ होता की अर्धीच प्रदक्षिणा का घालावी, असं वाटतंय मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती भेटेल. पण व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून मी माझे तसे व्हिडिओ बनवत जाईन. आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नक्कीच